नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज गाडीला काही काम नव्हतं. त्यामुळे गाडी घेऊन आपली बाईकवर आपण गेलो जानवाच्या दिशेने. जानवा जाण्याचं कारण की एक मशीनचं काम आहे. जी साईड आहे ती साईड ठरवण्यासाठी आपण निघालो होतो. वाटेमध्ये त्यांच्यासोबत सर्व बोलणं वगैरे झालं आणि आपण परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर तिथे आपले पाहुणे भेटले. त्यांच्याशी संवाद केला, चहा वगैरे घेतला आणि तिथून निघालो आपण आपल्या गावाकडच्या दिशेने, परतीच्या दिशेने. त्यानंतर एक शेतकऱ्याचा फोन आला. त्यामुळे आपण गाडीमधला फॅन जो आहे थोडा खराब झाला होता. त्याला वेल्डिंग वगैरे मारून नटं मारून घेतली आणि आज आपल्याला लोडिंग करायची होती टरबूजची. त्यामुळे लगेचच आपण जेवण वगैरे करून प्लॉटवर आलो. प्लॉटवर आल्यानंतर बघू शकता एक नंबर क्वालिटीचा माल आहे. ऊसामध्ये आपलेच येनगे सर यांनी ऊसामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज लावलेलं आहे. गाडी वगैरे भरून घेतली. गाडी फुल भरली. त्यानंतर आभाळ पण खूप आलं होतं. कारण पाऊस पडल्यावर पुन्हा गाडी बाहेर निघणार नव्हती. त्यामुळे गाडी वगैरे बाहेर काढून घेतली आणि आली आपल्या घरापाशी गाडी लावली. थोडंसं फ्रेश अप वगैरे झालो. त्यानंतर आपल्याला लगेचच निघायचं होतं नांदेडच्या दिशेने. नांदेडच्या दिशेने निघालो. नांदेडच्या जवळपास आपण 60 किलोमीटर जवळजवळ गेलो होतो. तिथे एक चहा वगैरे घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. वाटेतच बालाजी पाटील, आपला बालूभाऊ, तो निघाला होता इंदोरला आंबा घेऊन. त्याची भेट झाली. मस्तपैकी एक छोटासा व्हिडिओ घेतला. भाऊला पण थोडी घाई होती. टायमिंग माल होता. तो निघाला. त्यानंतर आपली गाडी वगैरे खाली करायला चालू झाली. गाडीमध्ये थोडासा खराब माल होता. तो लॉट वाईज सर्व खाली वगैरे करून घेतला आणि आपण आज इथंच मुक्काम केला. त्यानंतर सकाळी अंगूर आला होता. अंगूर जे 50 रुपये किलोने विकत होते. त्यासोबत डाळिंब, सर्व फ्रुट्स मार्केट आहे. इथं सर्व माल भरपूर आला होता आज. त्यानंतर सकाळी सकाळी आंब्याची गाडी आली होती. आंबा वगैरे बघू शकता. एक नंबर क्वालिटीचा आंबा वगैरे उतरलेला आहे. यांचं काही बीट अजून झालेलं नव्हतं. आपलं सकाळी बीट झालं. आपला जवळपास मोठा माल जो आहे तो 10 रुपये किलोने विकला गेला. 2 नंबर माल जो आहे 6 रुपये किलोने विकला गेला. शेतकऱ्याला अपेक्षित होता त्यापेक्षा चांगलाच भाव भेटला. बिल वगैरे घेतलं, पावती वगैरे घेतली आणि निघालो आपल्या परतीच्या दिशेने. थोडासा घरचा आपल्याला किराणा आणायचा होता. त्यामुळे आपण डायरेक्ट डीमार्टला गेलो. जे काही साहित्य होतं ते सर्व घेतलं आणि आपण निघालो परतीच्या दिशेने. परतीच्या दिशेने निघत असताना खूप ऊन झालेलं होतं. त्यामुळे माळेगावच्या टोल नाक्यापर्यंत आपण नॉनस्टॉप गाडी आणली. तिथे म्हणलं एक थंडगार उसाचा रस प्यावं. रस वगैरे घेतला आणि लागलो पुढच्या प्रवासाला.